आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97501 93901. नगर शहरातील वसंत टेकडी येथील श्री साई मंदिरात गुरुवारी महाआरती आणि महाप्रसाद कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडलाय. सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साईबाबांची आरती पार पडली. तर या महिन्याचे अन्नदाते म्हणून त्र्यंबके परिवार यांनी महाप्रसादाची जबाबदारी स्वीकारली. महाआरतीचे मानकरी साईभक्त शकुंतला अंबादास बाबर, सोनाली लोखंडे, बोरुडे, लांडगे आनंद महाविद्यालयाच्या शिक्षिका शोभा कानडे यांच्या हस्ते आरतीला सुरुवात झाली. यावेळी महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका रोशनी त्र्यंबके, वर्षा सानप आणि भाजपाच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल विशाल नाकाडे यांचा वॉर्ड क्रमांक 2 मधील नागरिकांच्या वतीनं विशेष सत्कार केला गेला. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. आरतीप्रसंगी नगरसेविका रोशनी त्र्यंबके, नगरसेवक विशाल नाकाडे, माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके, आकाश त्र्यंबके, योगेश पिंपळे, त्र्यंबके परिवार तसेच वॉर्ड क्रमांक 2 मधील नागरिक भाविक मोठ्या संख्येनं हजर होते. संपूर्ण मंदिर परिसर साईरामच्या जयघोषानं दुमदुमून गेला. साई संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून वसंत टेकडी येथील श्री साई मंदिराच्या नूतनीकरणासाठी तब्बल 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती दिली गेली. यामुळे मंदिर परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून भाविकांसाठी अधिक सुविधा निर्माण होणार आहे. आज गुरुवार आहे आणि आज मला महिला बालकल्याण समितीचं जे पद अहिल्यानगर महानगरपालिकेने दिलं त्याबद्दल मी आपले लाडके आमदार संग्रामभाई जगताप, त्याचबरोबर खासदार सुजयदादा विखे आणि माझे सासरे नगरसेवक सुरेशभाऊ त्र्यंबके यांच्याच मार्गदर्शनाखाली मी पुढची कामे करेन आणि आपले सगळ्यांचे आशीर्वाद असेच नेहमी माझ्या पाठीशी राहतात आणि असतील. आणि आज पण गुरुवार आहे. आज मला जे पद मिळालं या पदाचे पण सगळे पद मिळाले, म्हणजे मी नगरसेवक पण झाले, वास्तव्य पण झाले. सगळा माझा गुरुवारच होता. गुरुवार हा माझ्यासाठी फार लकी दिवस आहे आणि इथून पुढचे पण सगळे कामं असेच होतील. माननीय नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या सुनबाई रोशनी त्र्यंबके यांना भरघोस मताने निवडून करून त्यांना आज गुरुवारच्या दिवशीच महिला बालकल्याण समितीचं पद सुद्धा दिलं जातं. बाबांचा आशीर्वाद दर गुरुवारीच आपल्याला खूप सुंदर असा या ठिकाणी होऊन गेला आणि त्यांच्या उपस्थितीत आज सांगायची अजून एक गोष्ट की बाबांना कमीत कमी 30 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला व या ठिकाणी मंजूर होऊन आपल्या या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थित या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम आपण या ठिकाणी चालू करणार. हे काम चालू असताना कमीत कमी भरपूर मोठा खर्च या ठिकाणी होणार आहे. ज्यावेळेस आपण हा परिसर जसा स्वच्छ करत चाललो तसे या ठिकाणी उपस्थित असताना सर्वांच्या छोटे लग्न म्हणा, छोटे वाढदिवस म्हणा या ठिकाणी होत गेले आणि भावनाचा सांगितल्याप्रमाणे तो 30 लाख नसून 80 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजे खरंच आपल्या अहिल्यानगरमधील सर्वांचं लोकप्रिय मंदिर या ठिकाणी होणार आहे. मला तुम्हाला विनंती आहे की आपल्याला हे मंदिर खूप वेगळ्या पद्धतीने करायचं आहे.
मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की सर्वांचा हातभार या ठिकाणी लागला गेला पाहिजे व पूर्ण फ्लश टाकली या ठिकाणी जीवनदारांना आपली सर्वांची आली गेली पाहिजे. तर ठीक आहे, सर्वांनी देणगी देऊनच काय थांबायचं नाही. हे मंदिर सगळ्यांचं आहे. हे मंदिर सगळ्यांचं असताना यामध्ये सगळ्यांनी मंदिराचं काम कसं चाललंय, कुठे चाललंय आणि कशा प्रकारे होत आहे आणि या ठिकाणी आपण काय केले पाहिजे हे सगळ्यांनी सांगणं गरजेचं आहे. मी त्यामुळे विनंती करतो की देणगी देऊन कोणी पाठीमागे हटू नका. तर कृपा करून ज्याला हातभार लावताना या मंदिरात अजून काय सुखसुविधा उपलब्ध करता येईल. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद दिला गेला आणि सर्व भाविकांनी साईनामात तल्लीन होत या प्रसादाचा लाभ घेतला. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.